एसजी पब्लिक स्कूल सिन्नर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी. आपल्या भावाला बाबा इंग्रजी शाळा आहे, ज्योतीला टाकून दे शाळेमध्ये, तो शिक्षक घे. बघा शिक्षणाचं महत्व. अडाणी लोकांना जे शिकले नाही, ज्योतिबाच्या पाठीमागे आईच्या मरणानंतर आत्या उभी राहिली, आत्याने सांभाळ केलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म 11 मे 1827 साली झालेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कटगुण गावी. आणि तिथून सुरुवात झाली ज्योतिबांची. ज्योतिबा या ठिकाणी त्यांची आई जी होती चिमणाबाई, त्यांना 2 मुलं होती, एक राजाराम आणि दुसरा ज्योती. तर या ठिकाणी ज्योतिबा शाळेत जायला लागल्यानंतर अतिशय गरिबी, आपल्यासारखी काही वह्या पुस्तकं नाही, दप्तर बी नाही, गणित सोडवायचे, शिक्षण घ्यायचंय इंग्रजी माध्यमातून मुंबई सारख्या ठिकाणी. आणि गरिबी असल्यामुळे ही जी माती आहे ना, माती, त्या मातीवर अक्षरं गिरवायची. जे प्रयत्न केले त्याचा परिपाक म्हणजे आज आपण भारतामध्ये सर्व एका छताखाली व्यवस्थित चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहोत. महात्मा फुले हे फक्त शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले होते असं नाही, तर ते एक उद्योगपती देखील होते. ते उद्योगपतीच होते असं नाही, तर कदाचित तुम्हाला माहिती नसेल, इंग्रजांनी 1876 मध्ये पुणे शहराच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती केलेली होती आणि ते एक कमिशनर देखील होते. 7 वर्ष त्यांनी पुण्यासारख्या शहराचं कमिशनर पद, आयुक्त पद त्यांनी उपभोगलेलं होतं. आणि पुणे शहरामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते फक्त कमिशनर नव्हते, तर ते एक प्रकारे मोठे बांधकाम व्यावसायिक होते, बिल्डर होते. आणि पुण्यामध्ये जो असलेला खडकवासला धरण आहे, ते धरण महात्मा फुले यांच्या हातूनच तयार झालेला आहे. त्यानंतर सातारा येथे जात असताना कात्रजचा जो घाट आहे, त्या घाटाची निर्मिती देखील, त्या घाटातील बोगदा आहे, त्या बोगद्याची निर्मिती देखील महात्मा फुले यांच्या हातूनच झालेली आहे. आणि म्हणून आज फक्त महामानवाच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण एकच निश्चय करूया की असं अष्टपैलुत्व आमच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि ते अष्टपैलुत्व तुमच्यामध्ये निर्माण व्हावं यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. तुम्ही त्यासाठी प्रयत्न करायचे, जास्तीत जास्त चांगलं शिक्षण घ्यायचं आणि शिस्तीचं बांधील राहून उंच शिखरापर्यंत जायचं. आणि ते तिथपर्यंत तुम्ही गेलात तर खऱ्या अर्थाने आज आपण या मोठ्या महामानवाची पुण्यतिथी साजरी केली असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत. माझ्या पाऊलांच्या पाऊल खुणा शोधल्यास भीमा तू पुन्हा पुन्हा. माझ्या पाऊलांच्या पाऊल खुणा शोधल्यास भीमा पुन्हा. वंदनीय झाली तुझी पाऊले, वंदनीय झाली तुझी पाऊले. धन्य धन्य झालो वदले महात्मा फुले, धन्य धन्य झालो वदले महात्मा फुले.
टोकदार भाले, शब्द तुझे ते टोकदार भाले. धन्य धन्य झालो वदले महात्मा फुले, धन्य धन्य झालो वदले महात्मा फुले.